नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. जेव्हा पण घरी गाजर असते तेव्हा मनात प्रत्येक वेळी हाच विचार येतो की आज गाजरापासून गाजराचा हलवा बनवावा. पण प्रत्येक वेळी गाजराचा हलवा खाऊन कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला गाजर आणि कच्च्या तांदळापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी कमी तेलात बनणारी आहे आणि चविष्ट आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप तांदूळ घालायचे आहेत. तर तुम्ही इथे तांदूळच्या जागी तांदूळ पिठाचा नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला परत 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आता 15 मिनिटांपर्यंत असेच भिजून ठेवायचे आहेत. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ते सगळे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे. तर मी त्या रेसिपीमध्ये गाजराचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ते गाजराच्या जागी बारीक चिरलेला बटाटा पण घालू शकता, नाहीतर दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही सगळी पेस्ट घालायची आहे. तर आता इथे ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर ही रेसिपी आणखीन जास्त हेल्दी आणि चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एक किसलेला बटाटा पण घालू शकता, नाहीतर याच्यामध्ये आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे तांदूळच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि या बॅटरचे आता आपल्याला या भांड्यामध्ये थालीपीठ घालायचे आहेत. तर मी या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवत आहे. तर तुम्ही यापासून फड्ड नाही तर याचे भजी पण बनवू शकता. तर आता आपल्याला हे थालीपीठ घालायचे आहे आणि दोन्ही बाजूने आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि हे थालीपीठ आता 2 मिनिटांपर्यंत एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर ते इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि हे थालीपीठ एका बाजूने भाजलेले आहे. त्यानंतर आता हे चमच्याने पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता हे थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजले आहे, फ्राय झालेले आहे आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ आणि गाजराचा वापर करून ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला गरमागरम कोणत्याही चटणीबरोबर नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तसे पण ही रेसिपी फारच रुचकर लागेल. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.